माझं नाव धोंडी विठ्ठल कारोडेकर, सावंतवाडी. 2004पासून मी उपासनेला सुरुवात केली सावंतवाडीला. तर मंडळी आणि मी यायचो संध्याकाळची. नंतर अशी 2-3 वर्ष झाली. अचानक 2008मध्ये आमची मंडळी सकाळी आंघोळ करता करता चक्कर आल्यासारखे झाले तिला. आणि मग आमच्याकडे खाली डॉक्टर होते, त्यांच्याकडे नेली. ते म्हणाले बाळा याच्याकडे सरकडे ॲडमिट करा. सरकडे ॲडमिट केली. सर म्हणाले बाळना डॉक्टरना कदाचित हृदयाचं काहीतरी असेल. त्यांना आणलं. ते म्हणाले त्यांनी चेक केलं, त्यांनी सलाईन बी लावलं. ते म्हणाले तुम्ही भांबोळीला ॲडमिट करा. म्हणून आम्ही संध्याकाळी तिला भांबोळीला ॲडमिट केलं. संध्याकाळी 6:30 वाजता भांबोळीला ॲडमिट केलं. नंतर ॲडमिट केल्यानंतर भांबोळीला सलाईन बी लावलं. पण रात्री 1-2 वाजता तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. आता म्हटलं काय करायचं. तेवढाच माझा मोठा मुलगा बॉम्बेला होता. त्याला मी फोन केला आणि सकाळी सांगितलं तू ये डायरेक्ट गोव्याला, पणजीला ये. तोपर्यंत सकाळी दुसऱ्या दिवशी तो आला आणि त्याला सांगितलं मग असं असं झालेलं आहे, आता काय करायचं. तो म्हणाला आपण ह्याला घेऊन जाऊया बॉम्बेला. डॉक्टर म्हणाले तुम्हाला 12 तासाची मुदत देतो, 12 तासानंतर काय होईल काय सांगता येईना. अरे म्हटलं आता आपण 2 वाजता निघालो तर रात्री पहाटेला 2 वाजता आपण बॉम्बेला पोचू. नाही म्हणाल विमानाने जाऊया. म्हणून त्याचा एक मित्र होता बॉम्बेला, त्याने ते ॲडजस्ट केलं. मी करतो म्हणाला. तुम्ही 3 वाजता निघा विमानतळाला वास्कोला. म्हणून आम्ही डिस्चार्ज घेतला आणि विमानतळावर गेलो. पण काय तिकीट मिळेना. म्हणजे जानेवारी महिना होता 3 तारीख. तर म्हणा आता काय करणार. हरिओम मी आपलं मनात म्हणतो हरिओम बघा तुम्ही. एवढ्यात आमचा साडू आहे डॉक्टर शिरोडाला, त्याचा मुलगा पण डॉक्टर आहे. त्याचं नाव सचिन. त्याला मी फोन केला. तर म्हटलं असं असं झालं मावशीचं काय करूया. तर म्हणाल मी गोव्यालाच आहे, तुम्ही ताबडतोब आपल्या मडगावला अपोलो हॉस्पिटल आहे तिकडे ॲडमिट करा. मग मी ताबडतोब तिकडनं 4-4:30ला निघालो वास्कोवरून आणि मडगावला ॲडमिट केलं. तोपर्यंत ती हूं असं करत होती, काही बोलत नव्हती, काही नाही. आता म्हटलं काय करणार. ताबडतोब डॉक्टरने ॲडमिट करून घेतले आणि ती म्हणजे त्याच दिवशी कोमात गेली. ती 1.5 महिना कोमात गेली. आता काय करायचं. डॉक्टर म्हणाले नाही 8 दिवसांनी हे होते, 8 दिवसांनी होईल. 8 दिवस असे 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 30 दिवस झाले तरी काही नाही. फक्त बिल द्यायचे 4-4 दिवसाने 1 लाखाचं बिल द्यायचं. अरे म्हटलं हरिओम आता काय करूया. तर 1 महिना 20 दिवसांनी ती शुद्धीवर आली. तर मला बरं वाटलं हरिओम. आणि मी ज्यावेळी हॉस्पिटलला ॲडमिट केली त्यापासून बापूंचं पुस्तक माझ्या खिशात होतं उपासनेचे. मी कायम सकाळी उठल्याबरोबर त्यांची उपासना त्या हॉस्पिटलमध्ये सगळे देवतांचे फोटो होते. तर आपल्या बापूंना मी आपलं हे लावायचं आणि म्हणायचं हरिओम हे पुस्तक सगळं वाचायचं आणि तुम्हीच बघा. आता म्हटलं काय करणार. म्हटलं मोठा मुलगा तो मुंबईला असतो, हा दुसरा इकडे, आता करायचं काय. तेवढा 1.5 महिन्यात ते कोमात आल्यावर मला जरा बरं वाटलं. आता म्हटलं पण एक बाजू गेली पोरी, तिला चालता येईना काही नाही, सगळं करावं लागलं. पण आमचे 2 नंबरचा मुलगा आणि सूनबाई आहे, तिने तर सगळं करायचं, साफसफाई काय करायचं. तर मग डॉक्टरना विचारलं, म्हटलं तुमच्याकडे ठेवून ती होईल का बोले तुम्ही दररोज शॉक द्याल, हे कराल ते कराल. त्याच डॉक्टरने मला असं सांगितलं तुम्ही गावठी औषध करा. अरे म्हटलं एवढं मोठं हॉस्पिटल मी आणलं आहे तुम्हाला आणि तुम्ही सांगता डॉक्टर. तर मी म्हटलं हरिओम. मग मुला पण म्हटलं अरे म्हटलं 8 लाख रुपये घालवले. आता म्हटलं चल नको जाऊन दे, काय तो हरिओम बघेल आपलं. आणि मी तिला घरी डिस्चार्ज घेतला आणि सावंतवाडीत आणली. आणि दररोज 2-3 दिवस गेले. मी त्यावेळी सावंतवाडीतच होतो डेपोमध्ये कामाला. आणि एवढ्यात काय झालं सगळ्यांना मी सांगायचं अरे म्हटलं अरे असं असं झालं, आता काय करूया, एक बाजू गेली आहे. तेवढ्यात आपल्या उपासनेला मस्कर म्हणून कुडाळचे यायचे डॉक्टर, ते तर आंधळे आहेत, त्यांचा नंबर मला दिला एका मित्राने. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले उद्या सकाळी तुम्ही या, मी सावंतवाडी डेपोला कुडाळ गाडीने येणार डेपोजवळ, तर तुम्ही मला ओळखता. म्हटलं नाही माझ्या हातात काठी असणार. तेव्हा मी तर मला कदाचित हे आंधळे. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला आणि ते दुसऱ्या दिवशी आले. त्यांना मी रिक्षेत बसवलं, घरी नेलं. त्यांनी चेक केलं. म्हणाले काय हरकत नाही, उद्या तुम्ही तिला रिक्षेत बसून कुडाळला घेऊन या. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी गेलो. आता म्हटलं काय करूया हरिओम. ते कॉटवर तिला झोपवलं आणि ते हे असल्या माझा
जरा मला डाऊट यायला लागला, खरं सांगतो हरिओमच्या. बरं म्हटलं हिला आता आणलं, हे आहे असे म्हटलं, आणि हे काहीतरी झालं आणि उद्या काय झालं तर म्हटलं परत मुलं मला दोष देणार. ते हरिओमच्या कृपेने ते चालू केलं, यंत्र चालू केल्याबरोबर त्यांचा हात की नाही म्हणजे जी बाजू होती की नाही तो सापासारखा असा वर खाली व्हायला लागला 1 2 3 वेळा. तेव्हा मला वाटलं अरे का हरिओम मला पावला. आणि मग मी सतत 8 दिवस जात होतो, पण बायको म्हणाली नाही मी 4 दिवस जाणार, आता मी जाणार नाही, मला तुम्ही सगळं इकडेच केलं पाहिजे, सगळं काय ते साफसफाई काय करायचं आहे ते मी कुठल्याही डॉक्टरकडे जाणार नाही, आता काय करणार. हरिओम हरिओम हरिओम. दररोज सकाळी कामावर मी जायचं, संध्याकाळी यायचं. नंतर एक देसाई म्हणे आमचं खासकीलवाडीत ते देसाई डॉक्टर आहे, अनिल देसाई काय नाव आहे त्यांचं एका मित्राने त्यांना सांगितलं. मग मी त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी बघितलं, सगळं चेक बी केलं. ते म्हणाले 1 महिना दिला मी उभा करीन. अरे मी म्हटलं अरे बाबा माझ्या हरिओम, मी बापू पावलेच असतील, मला काय हरकत नाही. म्हणाले 1 तासाला मी 100 रुपये घेणार. हो म्हटलं दिले तुम्हाला 100 रुपये. ही 1 महिन्यात उभी राहून मला चाल दाखवलं पाहिजे, कारण हात वरच व्हायचा नाही, असं खाली असं टाकलं का तो खालीच राहायचा. अरे हरिओम 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 म्हणत ते डॉक्टर आले, दररोज शॉक द्यायचे. असं 15 दिवस झाल्याबरोबर हात तो हळूहळू वर यायला लागला. हळूहळू 20 दिवस झाल्यानंतर गालावर यायला, हो माझा हात वर येतो. अरे वा 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 म्हटलं बरं. 1 महिन्यात तिचा हात वर खाली व्हायला ती स्वतः चालू लागली. म्हणजे मला बापू पावले असं मी माझ्या मनात म्हणतो. त्यापासून लोक मला हरिओमच हरिओम म्हणतात. मी कायम हरिओमच म्हणतो. कोणी असलं कामावर असलो तरी काहीतरी झालं का साहेबने बोलावलं का हरिओम पहिल्यांदा म्हणायचं, नंतर मी सगळं. त्यापासून मला लोक ST डेपोत सगळे हरिओमच म्हणतात.